नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरू झालेल्या विकसित कृषी संकल्प अभियानास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. आतापर्यंत जिल्ह्यातील 60 गावांत हे अभियान पोहोचवलं असून आणखी 30 गावांमध्ये अभियान राबवण्यात येणार आहे. 12 जून पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार असून आतापर्यंत या अभियानात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातंय. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी त्यांच्या सोयीनुसार डीबीटी पद्धतीने लॅपटॉप खरेदी करू द्यावेत असा कृषी आयुक्तांनी पाठवलेला प्रस्ताव मंत्रालयात दाबून ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सौर ऊर्जा निर्मितीत देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. कुसुम योजनेअंतर्गत देशभरातील 9 लाख कृषी सौर पंपांपैकी एकट्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 5 लाख कृषी सौर पंपाचा वापर केलाय. ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे तंत्र राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्यामध्ये सामंजस्य करार होणार आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून राज्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या तंत्राची अंमलबजावणी करण्याचं नियोजन आहे. यंदा मान्सून मे महिन्यात दाखल झालाय. प्रामुख्याने मान्सून पूर्व व मान्सूनचा पाऊस 15 मे ते 31 मे पर्यंत सतत पडत राहिल्यानं भातपट्ट्यातील तालुक्यांतील 60 ते 70% भागात भात पेरणी रखडल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. कृषी माल आयात निर्यात, डेटा अॅनालिटिक्स, फूड टेक्नॉलॉजी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, स्टार्टअप, मार्केट इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, IoT, पॉवर BI इत्यादी विषयांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या इंडस्ट्री संलग्न अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमात पात्र होऊ शकतात. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजार समितीत गुळाच्या आवकेत घट झाली आहे. आवक कमी झाली असून गुजरातमधूनही फारशी मागणी नाही. यामुळे दरही फारसे नसल्याचं चित्र आहे. सध्या गुळास क्विंटलला सरासरी 4100 ते 4300 रुपये इतका दर मिळतोय. राज्य सरकारने कर्जदार साखर कारखान्यांसाठी कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या हमीवर राज्य सहकारी बँक तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज पदरात पाडून घ्यायचे आणि नंतर ते बुडवायचे असा गोरखधंदा अनेक कारखान्यांकडून सुरू आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.